तुम्ही ऐकले असेल की वर्कआउट संपल्यानंतर 30 मिनिटाच्या आत प्रोटीन घेणे इम्पॉर्टंट आहे, पण हे खरं आहे का? आपले मसल वर्कआउट नंतर फक्त 30 मिनिटासाठीच ॲनाबॉलिक राहत नाहीत. जर तुम्ही दिवसभरात डेली प्रोटीन इंटेक घेत असाल तर शरीर त्याचा उपयोग मसल रिपेअर आणि ग्रोथसाठी करेल. जर तुम्हाला पोस्ट वर्कआउट प्रोटीन घ्यायचे नसेल तर एक गोष्ट आवश्यक आहे, तुमच्या प्री वर्कआउट मीलमध्ये काहीतरी प्रोटीन असले पाहिजे. जर तुम्ही वर्कआउटच्या 1-2 तास आधी 20 ते 40 ग्राम हाय क्वालिटी प्रोटीन घेतले तर वर्कआउट नंतरही शरीर त्याचं प्रोटीनचा वापर मसल रिकव्हरीसाठी करू शकते. त्यामुळे प्री वर्कआउट प्रोटीन देखील तितकेच इम्पॉर्टंट आहे. दिवसभरात समान अंतराने प्रोटीन घेणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक 3-4 तासांनी 20 ते 40 ग्रॅम प्रोटीन घेणे मसल ग्रोथसाठी सर्वोत्तम आहे. म्हणून प्रोटीनची टायमिंग महत्त्वाची आहे, पण ती फ्लेक्झिबल आहे. फक्त हे सुनिश्चित करा की प्री वर्कआउट किंवा पोस्ट वर्कआउट या दोन्हीपैकी एका वेळी तरी प्रोटीन नक्की घ्या. जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आहे माझा दिवस 45वा माझ्या बॉडी रिकम्पोजिशनचा. जिम मध्ये मी ट्रेन करणार होतो आज चेस्ट आणि ट्रायसेप. तर सुरुवातीला फ्लॅट बार्बल प्रेस, इन्क्लाइन डंबल प्रेस, चेस्ट डिप्स आणि केबल फ्लाय. ट्रायसेपच्या वर्कआउटमध्ये ट्रायसेप केबल एक्सटेन्शन, डंबल ओव्हरहेड आणि स्कल क्रशर. व्हिडिओमधून तुम्हाला थोडीफार पण व्हॅल्यू भेटली असेल तर तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका.